रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हणजे प्रेमबंधन. आजच्या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते. बहीण उजव्या हातात राखी बांधते, कारण भाऊ पराक्रमी, साहस, ज्ञान प्रदान व्हावा ही दृष्टी त्याच्या मागे लपलेली आहे, अशी कल्पना आहे. म्हणून राखी उजव्या हातात बांधली जाते. ही राखी प्रेमाने, आनंदाने, सहृदयाने त्याद्वारे बांधली जाते. रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या सदहृदयाचे, प्रेमाचे मिलन होय. भोग, स्वार्थ यांनी पछाडलेल्या जगाच्या सर्व बंधनामध्ये निस्वार्थ, पवित्र असा भाव ठेवणारा उत्सव होय. स्त्री भोगासाठी व न समजता तिचे पूजन करण्याची संस्कृती म्हणजे रक्षाबंधन होय. स्त्रीला जिथे मान दिला जातो, स्त्रीचे पूजन केले जाते, ते घर सुखी समाधानी राहते. स्त्रीकडे पवित्र भावनेने पाहावे म्हणजे रक्षाबंधन. पवित्र दृष्टी होईल अशी आपली संस्कृती शिकवते. पौराणिक कथा सुद्धा या बाबतीत आहे. वेदामध्ये देव असुर संग्रामात देवांच्या विजयानिमित्त इंद्रायणे हिम्मत हरलेल्या इंद्राच्या हातात राखी बांधली असा उल्लेख आहे. अभिमन्यूने रक्षण इच्छिणाऱ्या कुंतीने राखी बांधली होती असा उल्लेख आहे. तसेच स्वतःच्या रक्षणासाठी कर्मवती राणीने हुमायूला राखी पाठवली होती असा समज आहे, असा विचार आहे. यामुळे उभय पक्षांच्या रक्षणाची जबाबदारी भावना सामावली आहे. आपण म्हणूया की रक्षाबंधन म्हणजे रक्षणाचे स्मारक, ध्येयाचे रक्षण असे सुचविते. रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी बदलते, भावना बदलते. रक्षणाची जबाबदारी भाऊ बहीण, अतूट प्रेमाचे वाढणारा जरा भाऊ बहीण परस्पर पोषक, पूरक, प्रेरक आहे असा संदेश देणारा उत्सव होय. भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी म्हणजे रक्षाबंधन. सागर पूजन या दिवशी असतात. सागराचे पूजन या दिवशी केले जाते बघा, रक्षाबंधन या दिवशी. व्यापारासाठी जहाजावरून व्यापार करणारे, मासे पकडणारे, समुद्रात कोळी, नारळ निमित्त स्थान असणारे ह्या सर्वांना हा उत्सव अतिशय महत्त्वाचा आहे. समुद्रावरून वरून देवाची सत्ता असते. वरून देवाने आमच्याकडे प्रेमाने, आदराने पाहावे, नुकसान आमचे करू नये. नदीपेक्षा संगम, संघापेक्षा सागर अधिक पवित्र आहे. सागराने आमचे नुकसान करू नये म्हणून नारळ देऊन पूजा करतात. नारळ समुद्रात टाकतात. लोहाणा जातीचे लोक समुद्राला देव मानतात. तसेच दर्याला स्वतःच देव मानतात व त्याची मनोभावे पूजा करतात. सागर जो काय, ज्यामध्ये जहाजावरचे व्यापार करणारे आहेत, मासेमारी करणारे आहेत, ते या समुद्राला देव मानतात आणि म्हणून त्याची पूजा करतात की आमचं व्यापार जो आहे, आम्हाला जो धंदा जो आहे तो तुझ्यामुळे होतो आणि तो नेहमी आमचा चालू राहील. याकरता आम्ही तुला रक्षक म्हणून आम्ही तुला हे नारळ आणि तुला साष्टांग नमस्कार करतो. अशाप्रमाणे हा रक्षाबंधन म्हणजे प्रेमसंबंध आजच्या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते. जय जय रघुवीर गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.